आता हा खूप तसा महत्त्वाचा विषय आहे की कन्स्ट्रक्शन केमिकल्स वापरले गेले पाहिजेत, कधीपासून वापरले गेले पाहिजेत. तुम्ही प्रोजेक्ट डिझाइन करता, एक्झिक्युशन चालू करता. त्यावेळेसपासून जर तुम्ही आम्हाला इन्व्हॉल्व केलं, अगदी राईट फ्रॉम द बिगिनिंग, तर तुम्हाला त्याच्यातून जास्तीत जास्त कन्स्ट्रक्शन केमिकलचं आउटपुट घेता येईल. फाउंडेशनपासून एंडपर्यंत प्रत्येक पार्टला केमिकल लागतात. प्रत्येक पार्टच्या केमिकल्ससाठी तुम्ही जर वेगवेगळी एजन्सीज तुम्ही अपॉइंट केली, तर त्याची ओनरशिप कोणी घेणार नाहीये. तर आम्ही तिथं आहोत. तुम्हाला कन्स्ट्रक्शनच्या बॉटम पासून ते टॉप पर्यंत, एक्सकर्शन पासून पोझिशन पर्यंत जे काही केमिकल्स लागतात ते सगळे केमिकल्स आम्ही तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन मध्ये देऊ शकतो. वापरायचे कसे कसे तुम्हाला ते सजेस्ट करायचे, कसं सिलेक्ट करायचे आणि त्याचा ऑप्टिमम यूज कसं करायचा, याचे सगळे नॉलेज आमच्याकडे अवेलेबल आहे. आम्ही ते डिलिव्हर करू शकतो. त्यामुळे काय होईल, तुमचा प्रोजेक्ट इकॉनॉमिकल पण होईल, ड्युरेबल पण होईल आणि जशी तुमची रिक्वायरमेंट आहे तसं तो फुलफिल पण होईल. त्यामुळे मी आर्किटेक्टला, बिल्डरला हे सांगू इच्छितो की बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या स्टार्ट पासून तुम्ही आम्हाला इन्व्हॉल्व करा. आम्ही तुम्हाला असे सोल्युशन देऊ जे तुमच्या कन्स्ट्रक्शनला सुटेबल आहेत, त्याच्याने तुमची इकॉनॉमी आणि ड्युरेबिलिटी अचीव करता येईल. तर अशा प्रकारच्या प्रोजेक्टसाठी तुम्ही आम्हाला स्टार्ट पासूनच चालू करू शकता. धन्यवाद. गोपाळ एडके, रायझिंग सन.